श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्राचा अध्याय 14वा आणि 18वा अध्याय वाचल्याने घरात काय होते, या दोन अध्यायांचे महत्त्व काय आहे, फायदे काय काय होतात आणि हे दोन अध्याय प्रत्येक स्वामी भक्ताने विश्वासाने मनोभावाने रोज त्यांच्या घरात वाचायला हवे. मित्रांनो, 14वा अध्याय आणि 18वा अध्याय यामध्ये एवढी ताकद, एवढी शक्ती आहे की आपल्या सर्व अडचणी, सर्व दुःख हे दोन अध्यायांच्या वाचनामुळे दूर होतात. त्यामुळे आजही बऱ्याचशा भक्तांचे सगळे संकट दूर होतात, अडचणीतून मार्ग निघतो, शिवाय आपल्या मनाला शांतता सुद्धा मिळते. गंभीर संकट आपल्या स्वतःवर किंवा घरावर किंवा कुटुंबावर येते, सगळे रस्ते बंद झालेले असतात असं जेव्हा आपल्याला वाटायला लागते, त्यावेळेस या दोन अध्यायाने आपल्याला मार्ग मिळतो. या दोन अध्यायाच्या प्रत्येक अक्षर एका मंत्राप्रमाणे आहे. आपले आजार नष्ट होतात, दुःख, दारिद्र्य नष्ट होते. आपल्या घरात याचे वाचन केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अनेक दोष दूर होतात, पितृदोष असू द्या किंवा वास्तुदोष दूर होतात. खास करून 14वा अध्यायाचे वाचनाने प्राणघातक किंवा दुःखांपासून संरक्षण आपल्याला लागते, आपले रक्षण होते. आणि 18वा अध्याय वाचल्याने संपत्तीचा लाभ होतो, गरिबी, दारिद्र्य दूर होते आणि पैसा बरकत येऊ लागते. असे हे दोन अध्यायांचे महत्त्व आहे. म्हणून तुम्ही दररोज सकाळी किंवा संध्याकाळी 14वा अध्याय आणि 18वा अध्याय याचे पठण करावे. या दोन अध्यायांचे महत्त्व खूप जास्त आहे. तसे तर संपूर्ण गुरुचरित्र पारायण करायला सांगितले जाते, पण आपण दररोज 14वा किंवा 18वा अध्याय वाचल्याने आपल्याला खूप लाभ होतात. याचे कोणतेही नियम नाही, फक्त शुद्ध शाकाहारी जेवण करावे आणि अध्यायाचे वाचन आपण दररोज करायला पाहिजे. तर तुम्ही 14वा अध्याय, 18वा अध्याय रोज वाचा. ज्यांचे लग्न जमत नाही त्यांचे लग्न जमेल. कोणाच्या संसारामध्ये काहीतरी अडचणी, काहीतरी दुःख, कटकटी आहेत त्या दूर होतात. काहींना आजार आहेत तर तो आजार देखील बरा होतो. पैशाच्या समस्या आहेत त्या देखील दूर होतात. काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतात. म्हणून 14वा आणि 18वा अध्याय दररोज आपल्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात. काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतात. म्हणून 14वा आणि 18वा अध्याय जो आहे तर दररोज आपल्या घरामध्ये आपण वाचायला हवा. हे दोन अध्याय वाचल्याने आपले सर्व संकट, अडचणी, दुःख, दारिद्र्य हे दूर होतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकाल. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.